सावत्र काकू. लेखिका गीता गरुड. रेश्मा काही दिवस दुर्वाकडे राहायला आली होती. रेश्मा दुर्वाची सख्खी चुलत बहीण. दुर्वापेक्षा 2 वर्षांनी लहान, गोबऱ्या गालांची, भोकर डोळ्यांची. रेश्मा आल्यापासून तिच्या मोठ्या काकूला खेटून होती. काकूच्या पदराशी चाळ करत राहायची. नवीन आईशी बोलतेस न रेश्मा? दुर्वाच्या आईने विचारलं. रेशम, 1 नाही की 2 नाही. दुर्वाच्या आईने रेशमच्या वेण्या सोडवल्या. रिबीन कडोसरीला अडकवून ती मोठ्या दातांच्या कंगव्याने रेशमाचे केस विंचरू लागली. उवा झाल्यागत वाटतं केसात, सारखं डोकं खाजवतेस. तेव्हा संशय आला मला. दुर्वे, तो उवा काढण्याचा कंगवा आण बघू. आणि तू जरा दूरच उभी राहो, नाहीतर भेट घेशील काळ्या पांढऱ्या पाहुण्यांची न मला उपद्याव लावशील. आई असं म्हणाली तरी दुर्वा कुतूहलाने मागील खांबाला खेटून उभी राहिली. 2-4 शेजारणीही गोळा झाल्या. बाई उवांची रासच म्हणायची. पोरीला ओढून नेतील न समुद्रात. किती रक्त खाल्लं असेल पोरीचं. शेजारणी हळहळल्या. बाजूची मंदी रक्तावर पोचलेलं ते धष्टपुष्ट टेने नखाने टचाटचा मारू लागली. कोणाला कसली आवड तर कोणाला कसली. काडीच्या कामाला हात लावायची नाही कार्टी, पण टेने मारायला बघा कशी ओणवी उभी राहिली. कोणत्या मुहूर्तावर जन्माला आली कार्टी हरी जाणे. मंदीची आई. अहो, कोणत्याही मुहूर्तावर का जन्माला येईना मंदी. मंदीला मातृसुख आहे, म्हणजे ती सुखी नाही अशी तऱ्हा. मंदीच्या आईला दुर्वाच्या आईचं बोलणं पटलं. ती म्हणाली, उगीच का म्हटलंय स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. एवढीसो लेकरू हे. दर रविवारी पोरीचे केस शिकेकाई रिठेने स्वच्छ धुतले गेले तर कशाला अशा उवालिखांची फौज तयार झाली असती. रेश्माला एका रंगीत बांगडीचा तुकडा मिळाला होता. ती त्या तुकड्यातील विविध रंग निरखत बसली होती. दुर्वेला आठवलं. आई आपल्या डोक्यात पाहू लागली की केस ओढू नको ग, दुखतात ग म्हणत आपण किती उच्छांद मांडतो, थैथयाट करतो. पण रेशम स्तब्धच. तुंबलेल्या पाण्यासारखं तिचं जगणंही जणू तुंबून गेलंय. खळा कसला तो नाहीच. पूर्वी आली की रडीचा डाव म्हणून हिरहिरीने भांडायची. खाऊतही मोठा तो वाटा हवा असायचा. नको म्हटलं तरी दप्तरातली फुटपट्टी तलवार खेळायला घ्यायची. अगदी झाशीची राणी जणू वह्यांच्या पानावर चित्र काढून ठेवायची. या 1.5 वर्षात रेश्माचे हूड पण लय पावलं होतं. सरला काकू दुसऱ्या बाळंतपणात गेल्यावर मकरंद काकाने बॉसच्या थोराड बहिणीशी लग्न केलं होतं. बॉसने मकरंद काकाला बढती दिली होती. शिवाय नवीन स्कूटर दिली होती. रंगीत टीव्हीही दिला होता. मकरंद काकाच्या लग्नात तर सगळीजण रेश्माचे लाड करत होती. तिला किती सुंदर चनिया चोळी घेतली होती. दुर्वाला तिचा हेवाच वाटला होता. पण आताची रेश्मा वेगळी होती, खूप वेगळी. दुर्वाच्या आईने रेशमसाठी ठिपक्यांचे जगे शिवले. तिला टिकल्या, रंगीत पिना, पैंजणही घेतले. जुने होते तरी नवीन घेतले. सलोनमध्ये नेऊन नाव्याकडून तिचे केसही बारीक करून घेतले. मोठे केस किती आवडायचे रेशमला. पण बिचारीला कळलं असेल आपल्या केसांची निगा राखणारी आपली आई. असो, दुर्वाला तो विचार नकोसा झाला. अंगावर पडलेली अळी झिडकारावी तसं तिने त्या विचाराला झिडकारलं. तिने स्वतःकडची परीच्या गोष्टींची पुस्तकं रेश्माला दिली. गेले 15 दिवस दुर्वाच्या आईने घरात रेशमच्या आवडीचे पदार्थ केले होते. दुर्वे, तूही जाग रेशमसोबत 8-10 दिवस राहा तिकडे, दुर्वाला आई म्हणाली. दुर्वा आपल्यासोबत येणार म्हणताच रेशमची कळी खुलली. मोठ्या काकूच्या गळ्यात आपले साईचे हात टाकत तिने काकूच्या गालावर साखरपप्पी दिली. मोठ्या काकूला अगदी भरून आलं. आपल्या ह्यात नसलेल्या धाकट्या जावेची तिला किती प्रकर्षाने आठवण झाली. डॉक्टरांनी सरलाच्या पहिल्या बाळंतपणावेळीच मकरंदला बजावलं होतं, दुसरा चान्स घेतला तर पत्नीच्या जीवाला धोका पोचण्याची शक्यता अधिक आहे. पण मकरंदला मुलगाच हवा होता. त्याचा हव्यास सरलाच्या रेशमच्या आईच्या जीवावर बेतला. बिचाऱ्या रेशमला अडनिड्या वयात पोरकं करून गेला. ही मोहिनी काकू दिसायला गोरीपान, उंच, शेलेट्या बांधाची. शेजारच्या मंदीच्या आईच्या भाषेत म्हणायला गेलं तर चवळीची शेंगच जणू. पण आधीच्या सरला काकू जे आपले पण होते ते हिच्यात नव्हतेच मुळे. ती टीव्ही लावून चित्रपटातली गाणी ऐकत गुणगुणत बसायची. फोनवर मैत्रिणींशी बोलत बसायची. फॅशनची स्लीवलेस पोलकी घालायची. सिनेमातल्या नट्यांसारखे केसांचे फुगे काढायची. तरी बरं, मकरंद काकाने आता असं घरात स्वयंपाकाला मोलकरीण ठेवली होती. सरला काकू दुर्वा आली की किती खुश व्हायच्या. दुर्वाला आवडतं म्हणून घरच्या दह्याचा चक्का बनवून साखर घालून घोटून वेलची जायफळयुक्त श्रीखंड तयार करायची.
टम्म फुगलेल्या पुऱ्या करून दुर्वा व रेशमला गोष्टी सांगत एक एक घास भरवायची. त्यांच्या भातुकलीसाठी चुरमुऱ्याचे चण्याचे लाडू करून द्यायची. आपणही त्यांच्या खेळात रमून जायची. आता मात्र हे सर्व चित्र बदललं होतं. एका व्यक्तीच्या जाण्याने किती फरक पडत होता. सपाक चवीचं जेवण जेवून 2 दिवसात दुर्वा कंटाळली. रेशमच्या भातुकलीचा खेळ पसारा होतो म्हणून माळ्यावर टाकला होता. रेशम बिचारी तिची मळक्या कपड्यातली बाहुली घेऊन खालच्या पिंपळाच्या पारावर एकटीच खेळत बसायची. मकरंद काका मात्र एकदा दुर्वा व रेशमला जिलबी खायला घेऊन गेला. रेशमला सांगत होता, बरं का रेशम, लवकरच तुला नवीन भाऊ येणार आहे. आता नवीन आईची आई येईल आपल्याकडे राहायला, तेव्हा शहाण्यासारखं वागायचं, कोणताही हट्ट करायचा नाही. दुर्वाला बाजार गल्लीतून जाताना दुकानं दिसली. तिला आठवलं, तिथल्याच एका दुकानात सरला काकूने तिला खड्यांचे लोंबते डुलं घेतले होते. रंगीत बांगड्या घेऊन आपल्या हातांनी तिच्या हातात भरल्या होत्या. सरला काकूंची आठवण येऊन दुर्वाचे डोळे पाण्याने टचकन भरले. सावत्र या शब्दाचा अर्थ तिला उमगला. हेच ते ती 4-1 दिवसात कोणाची जाच न होताही अनुभवते, तेच सावत्रपण, परकेपण, ज्याला आपलेपणाची परिमळ नाही. सावत्रपण सख्ख्या मुलापुरतं सीमित नसतं, तर ते पुतण्यांना, भाच्यांना, इतर अनेक नात्यांनाही सोसावं लागतं. त्याची झळ थोड्याफार फरकाने कमी जास्त असते, इतकंच काय ते. आता दुर्वाने रेशमकडे परतून पाहिलं. रेशमच्या चेहऱ्यावरचं फिकेपण पाहून तिला कसंसं झालं. काका, नकोच आम्हाला जिलबी, चल घरी जाऊया. दुर्वा असं म्हणताच रेशमही पाठमोरी झाली. काकाला जाणवलं असेल हे सावत्रपण कामुलीसाठी, वंशाच्या दिव्यासाठी, काहीही. दुर्वाच्या मनात विविध प्रश्न पिंगा घालू लागले. आणि नवीन काकूलाही मुलगीच झाली तर? सिंड्रेलाच्या सावत्र आईसारखं तिने रेशमला भांडीकुंडी घासायला, धुवायला लावलं तर? छे, आपण रेशमची या सावत्रपणातून सुटका करू, घेऊन जाऊ तिला आपल्या घरी. आईला सांगू, दादानी माझ्या शाळेत रेशमचं नाव घाल. मी मुळीच हट्ट करणार नाही. आमच्या खाऊचे 3 वाटे करू, एक दादाला, एक रेशमला आणि एक मला. असा विचार करत असतानाच तिने रेशमचा हाती धरलेला हात अधिकच घट्ट पकडला. रेशमचं सख्ख सावत्रपण दुर्वा तिची मोठी ताई पुसू पाहत होती. सरला काकूला सांगू पाहत होती, काकू, तुझी रेशम आमच्याकडे खुशाल आहे, तिची काळजी करू नकोस. समाप्त. धन्यवाद.